नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे खामशेत या ठिकाणी. खामशेत या ठिकाणी संतोषजी कुंभार, मावळ तालुक्याचे माजी सभापती. मी यांच्या निवासस्थानी आहे. यांच्या निवासस्थानी अ, अ, यांना एक प्रश्न विचारायला आलो आहे. अ, सर, की तुम्ही दरवर्षी पंढरपूर अ, पायीवारी सोहळा ह्या निमित्ताने तुम्ही भरपूर वारकरी घेऊन पंढरपूरला जाता आणि तुम्ही श्री संत श्रेष्ठ गोरोबा काका पायी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष पण आहात आणि तुमचं भरपूर योगदान आहे या वारीला. भाऊ, काय काय सांगू शकता ह्या वर्षीचं नियोजन तुमचं आणि काय पद्धतीत असणार आहे तुम्ही म्हणजे सर्व म्हणजे नियोजन आम्हाला तुम्ही सविस्तर सांगू शकता आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या पहिला. रामकृष्ण हरी. मी संतोष दगडू कुंभार, संत श्रेष्ठ गोरोबा काका पायी पालखी सोहळा पुणे जिल्हा कुंभार समिती मंडळ. गेले 19 वर्षापासून आता हे वर्ष आहे 20वं. आणि म्हणून या सर्व आमचे वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदुंगमणी आणि असणारे सर्व आमचे भाविक भक्त वारकरी सर्व आळंदी ते पंढरपूर या पायी वारीमध्ये अतिशय आनंद होत असताना गेल्याच मे मध्ये आमची 15 तारखेला संत श्रेष्ठ गोरोबा काका मंदिर आळंदी या ठिकाणी वारी संदर्भात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये नियोजन होत असताना आमचे हँडवेल सुद्धा तयार झालेले आहेत. आणि म्हणून उद्या शनिवार 13 तारीख संत श्रेष्ठ गोरोबा काका आळंदी मंदिर यामध्ये पुन्हा एकदा आम्ही वारीच्या संदर्भात बैठक ठेवलेली आहे. त्याचं नियोजन करत असताना सर्वच आमच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी असतील, वारकरी असतील, भावी भक्त असतील, सर्व गाडी मालक असतील, देणगीदार असतील, त्याचबरोबर सर्व पंगतदार असतील, वस्तुरूपी देणगीदार असतील, हे सर्वजण अतिशय भक्तिभावनेने आम्हाला गेले 19 वर्ष चांगले सहकार्य केलेले आहे आणि याही वर्षी अतिशय आनंदाने चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून हा नियोजित असणारा 8 जुलैला संत ज्ञानेश्वर महाराज यांचं प्रस्थान आहे. 9 जुलैला दोन्ही पालख्या संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दोन्ही पालख्या मुक्कामासाठी पुण्यामध्ये दाखल होत आहेत. आणि म्हणून अनेक वर्षापासून हा आनंद गगनाला मावत नाही एवढा आनंद होत असताना सर्व वारकरी भक्तिमय वातावरणामध्ये जात असताना संत श्रेष्ठ गोरोबा काका पायी पालखी सोहळा आमचा आहे आणि जिल्ह्याचा आहे, पादुका आहेत, पालखी आहे, असा मोठा भक्तिमय कार्यक्रम चालू असताना रोज रस्त्याने अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये अन्नदाते असतील, पंगतदार असतील, अनेकांनी चांगल्या प्रकारे आम्हाला ही सेवा दिलेली आहे. आणि ही सेवा करण्याची संधी माझ्या वाट्याला गेले 15 वर्षापासून आहे. आणि म्हणून हा आनंद जगात कुठेही नाही. म्हणजे कितवं वर्ष आहे तुमचं? हे आमचं आता ह्या वर्षी 20वं वर्ष आहे. 20वं वर्ष. पण ह्या 20 वर्षामध्ये तुम्ही आगळं वेगळं काय करणार का म्हणजे आगळं वेगळं एकच सांगता येईल की एवढ्या दिंड्या असतात, पालख्या असतात, परंतु संत श्रेष्ठ गोरोबा काका पायी पालखी सोहळा पुणे जिल्हा आम्ही कुठल्याही वारकऱ्यांची चालत असताना भिशी त्याची स्वीकारत नाही किंवा भिशी घेत नाही. आणि हा निश्चय आम्ही ठेवलेला आहे आतापर्यंत जपून. या पुढेही हा निश्चय चालला पाहिजे. बिशी म्हणजे काय? भिशी म्हणजे प्रत्येक दिंडीमध्ये किंवा पालखी सोहळ्यामध्ये जो वारकरी पायी चालतो त्याची 1000, 1500, 2000, 2500 अशी भिशी स्वीकारली जाते. आणि त्या भिशीमधून ते जे चालक वगैरे असतात किंवा त्या संस्थेचे असेल त्यामध्ये अन्नदान होतं. परंतु आमचे सर्व भाविक ज्याप्रमाणे पंक्ती असतील, देणगी असेल, हे देतात, भरपूर देतात. आणि म्हणून आमच्या वारकऱ्याकडून भिशी स्वीकारत नाही. खूप छान. अजून काय नियोजन असतं तुमचं? नियोजन भरपूर आहे, कारण की प्रवचन, कीर्तन रस्त्याने होत असताना आमच्या गाड्या भरपूर आहेत, पाण्याचा टँकर आहे, तंबू आहेत, तंबू ठोकणारे आहेत, आचार्य आहे, असं सर्व आमच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये साज असताना आमच्या पायी पालखीच्या सोहळ्याला सर्व जिल्ह्यामधून आमचे सर्व भाविक भक्त चांगल्या प्रकारे अन्नदानासाठी आम्हाला सहकार्य करतात. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. याही पुढे त्यांनी असं सहकार्य आम्हाला या संत श्रेष्ठ गोरोबा काका पायी पालखी सोहळ्याला करावं अशी विनंती करतो. आणि उद्या 13
6/2026 रोजी आळंदी येथे 11 वाजता बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीला मी सर्व वारकऱ्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना, चालकांना किंवा आमच्या गुरुवर्य सोपान काका मोगरवाडीकर असतील, कार्लेकर गुरुजी असतील, अनेक भाविक यामध्ये आहेत. त्यांना सर्वांना विनंती करतो, आपण आळंदीमध्ये उद्या नियोजनाची पुन्हा एकदा बैठक आहे. पॉम्पलेट छापून आलेले आहेत. हे सर्व तालुक्याला ते पॉम्पलेट जाणार आहे. सर्व तालुका अध्यक्ष असतील, महिला आघाडी असेल, युवा आघाडी असेल, त्याचबरोबर आमचे पुणे जिल्हा कुंभार समिती मंडळाची फादर बॉडी असेल, या सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. आणि आज आपला हा अधिक मास उद्या परवा संपत आहे. त्या निमित्ताने आम्ही आंबरस असं वारकरी भोजन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.